2796 कोटींचा बँकिंग स्कॅम, दोन मोठी नावं याच्यामध्ये आणि नेमकं काय घडतंय क्विक मध्ये पाहूया। सीबीआयच्या रडारवर एकीकडे आहेत अनिल अंबानी आणि दुसरीकडे आहेत येस बँकेचे पूर्व सीईओ राणा कपूर। या दोघांनी मिळून सामान्य नागरिकांच्या पैशाचा वापर करून असं नेमकं काय केलं की त्याच्यामुळे बँकेचं खूप मोठं नुकसान झालं, पण त्यांनी याच्यामध्ये प्रॉफिट कसा कमावला। तर 2017 मध्ये रिलायन्सच्या दोन कंपन्या, एक होती आरसीएफएल अर्थात रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि दुसरी होती आरएचएफएल अर्थात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, या फायनान्शियल प्रॉब्लेम्स मध्ये अडकल्या होत्या। यासाठी भारतीय क्रेडिट रेटिंग एजन्सी केअरने या कंपन्यांना अंडर वॉच कॅटेगरीमध्ये टाकलं होतं, म्हणजेच या कंपन्या कधीही डिफॉल्टर लिस्टमध्ये जाऊ शकत होत्या। ज्यामुळे 2017 मध्ये राणा कपूर यांच्या मंजुरीने येस बँकेच्या पब्लिक डिपॉझिट्सना आरसीएफएल मधील नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स आणि कमर्शियल डेब्ट्स मध्ये सुमारे 2045 कोटी आणि आरएचएफएल मधील नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स आणि कमर्शियल पेपर्स मध्ये 2965 कोटींची गुंतवणूक केली होती। या डील मुळे येस बँकेला 2796.77 कोटी रुपयांचं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर या बदल्यात लगेच अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांनी त्यांच्या फायनान्शियल कंपन्यांमार्फत राणा कपूर यांच्या कुटुंबातील लॉस मध्ये चालणाऱ्या कंपन्यांना, ज्याच्यामध्ये राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर, त्यांची मुलगी राधा आणि रोशनी कपूर यांच्या मालकीच्या कंपन्यांचा समावेश आहे, त्यामध्ये आरसीएफएल आणि आरएचएफएल मार्फत कमी व्याजदरावर कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या। तसेच अनिल अंबानी यांच्या निर्देशानुसार रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंड 2017 ते 18 च्या आसपास राणा कपूर यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या मॉर्गन क्रेडिट्स या कंपनीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स मध्ये 1160 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती। परिणामी त्यानंतर या फंडाने एडीए ग्रुपच्या डिबेंचर्स मध्ये 249 कोटी रुपयांची खरेदी केली होती। सीबीआयने अनिल अंबानी यांच्यासह राणा कपूर, बिंदू कपूर, राधा कपूर आणि रोशनी कपूर याचबरोबर आरसीएफएल, आरएचएफएल, आरएबी एंटरप्राइजेस प्राइवेट लिमिटेड, इमॅजिन स्टेट प्राइवेट लिमिटेड, बिल हाऊस प्राइवेट लिमिटेड, इमॅजिन हॅबिटॅट प्राइवेट लिमिटेड, इमॅजिन रेसिडेंट प्राइवेट लिमिटेड, मॉर्गन क्रेडिट्स प्राइवेट लिमिटेड यांच्यावरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर ऍक्शन घेतली होती आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत त्याला आपण आयपीसी ऍक्ट म्हणतो आणि आरोप पण दाखल केले होते। तसेच अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल अंबानी या प्रकरणात सीबीआयच्या रडारवर आहे। दोघांनी एकमेकांना मदत करून प्रॉफिट कमवला आणि यामुळे बँकेला लॉस झाला होता। आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठली गोष्ट इम्पॉर्टंट वाटली की जी तुम्ही आतापर्यंत ऐकली नव्हती, कमेंट करायला विसरू नका।